समाजावरती पाहिजे तेवढं लक्ष नाही आहे। आज उपोषणाला जे बसलेले आमचे भाऊ लोक आहेत पंढरपूरमध्ये, त्यांचं आमरण उपोषण चालू आहे। काही लोकांची तब्येत सुद्धा तिथं फार, तरी सुद्धा अजून सरकारकडनं त्यांच्याकडे किंवा त्यांचं अजून लक्ष नाही आहे। तर आज या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन बहुसंख्येनं जमा या ठिकाणी आपलं समाज बांधव झालेले आहेत की सरकारला हे जाण झाली पाहिजे की हा समाज आता जागृत झालेला आहे आणि हा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इकडनं सरकणार नाहीये किंवा माघार घेणार नाहीये। हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे। जे 1956 साली ते धनगर या शब्दामध्ये जे गैरसमज झाल्याबद्दल आम्हाला ओबीसी सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं आलेले इतर समाजाचे बांधव, त्याचबरोबर इतर प्रतिनिधी जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, ते भाजपचे मोठे नेते, त्यांचे देखील आणि विविध क्षेत्रातून विविध भागातून आलेलं मी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आम्हाला संरक्षण आम्हाला बसले मात्र हे कळायला पाहिजे, कारण मागे काय कळत होते की धनगर समाज कळत नाही, जागृत नाही, घंटेला दिले गेले, तेही पूर्ण गेले नाही। आणि तुम्हाला सांगतो डीएरला बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या गटाचे मी जिल्हा उपप्रमुख आहे। मात्र मला खात्री आहे की एकनाथजी शिंदे साहेब 100% देण्याच्या हालचाली सुरू आहे, ते आम्हाला एसटी आरक्षण देतील मला खात्री आहे। जर एवढा कदाचित काही खो घातलं नाही दिलं तर मी माझ्या जिल्हा उपप्रमुख असे मी समाज बांधवाला ग्वाही देतो। म्हणजे आम्हाला काय झालं तर 2 मिनिटांमध्ये कलेक्टरला आदेश आहे, कलेक्टरला आम्हाला धनगर समाज बांधवांना एसटीचं सर्टिफिकेट देतील याचा मला खात्री आहे। पण हे होणे 10 वर्षाखाली तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता आणि आज 10 वर्ष झाले आपल्याला आतापर्यंत आरक्षणासाठी सुरुवात केलंय। त्या बैठकीला सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, आपले मधु शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब ते उपस्थित होते, प्रकाशना होते आणि समाज ओबीसी कल्याण विभागाचे सचिव होते। आणि तिथलं ही परिस्थिती सांगितल्यानंतर सीएम साहेबांच्या लक्षात आलं की जर एवढा मोठा 70 वर्ष निर्णय असेल तर मी हे जर माझ्या वर्गात कोणाला आदिवासी किती आमदार जायचे जाऊ द्या। दक्षिण सोलापूर येथील 13 मैल येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो GR शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं। आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 3-4 दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एसटी आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं। आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण संवेदनशील आहात। महाराष्ट्रामध्ये आपली खुर्ची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल। जसं की तुम्ही 54 लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या 6-7 महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले, त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।